नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या घाटमाथ्यावरील गावामध्ये शेतकरी आपल्या शेतामध्ये कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतात। नगदी पीक म्हणून येथील शेतकरी कापसाचे पीक घेतात, परंतु यावर्षी लहरी हवामान व त्यानंतर कापूस या पिकावर आलेली बोंड अळी उत्पादन शेतकरी राजा आर्थिक संकटामध्ये सापडला आहे। नांदगाव तालुक्यातील मका, कापूस ही पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात, मात्र कालांतराने कापूस पिकाला उत्पन्न या तफावत येत असल्याने कापूस लागवडीच्या प्रमाणात घट झाली आहे। यावर्षी हवामानातील लहरीपणामुळे आधीच उत्पन्न घटलेले असताना बोंड अळीने त्यात अजून भर घातली। यामुळे उत्पन्नामध्ये मोठी घट झाल्याने बळीराजा संकटात सापडला आहे। कापसाचे उत्पन्न घटल्याने शेतकऱ्यांची अनेक कामे खोळंबली आहेत। कपाशी पिकाचा मशागतीचा खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांनी दुसऱ्या पिकांकडे आपला काळ वळविला आहे। MCN न्यूज मराठीकरिता मुक्ताराम बागुल, नांदगाव।